नंदनवन पुलिस स्टेशन के तहत रहने वाले फरियादी आनंद शेट्टी सुबह रोज की तरह चाय नाश्ते की दुकान लगाने हेतु ठेला निकाल रहे थे। इस दौरान आरोपी रजत मेश्राम ने आनंद से पैसे की मांग की और पैसे ना देने पर कैंची जैसे शस्त्र से वार कर शेट्टी को उसने घायल किया। बीच बचाव करने आए पड़ोसियों पर भी उसने जानलेवा हमला किया। पुलिस को मामले की जानकारी मिलते ही नंदनवन पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर जांच शुरू कर दी है। पापा से घर से बाहर आए थे और उठने में वो आया वहां से और पापा पर कैंची से मारा और भाग गया वो। फिर उठने में आजू बाजू वाले जो भी नेबर्स है उन लोगों ने मिलकर पापा को हॉस्पिटल ले गए। फिर उठने में हम सभी भैया हम सब गए वहां पे पुलिस स्टेशन में कंप्लेंट की उसके खिलाफ। उससे कंप्लेंट किए और हमें सिर्फ इतना ही चाहिए कि उसको कड़ी से कड़ी सजा मिले। रजत मेश्राम हा जो आरोपी आहे, अपराधी प्रवृत्ती गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. समोर इतकं सुंदर जैतवन बुद्धविहार आहे, इतकं स्वच्छ अगोदर राहत होतं, पण आता तिथे इतकं गंदगी करून ठेवतात. पूर्ण कबाडीचे जे खाली बिस्लरीच्या बॉटला, पन्न्या, ज्या कबाडीचे लोक कचरा पट्ट्यातून पन्न्या वेचतात, दुधाच्या वगैरे पन्न्या, त्या पन्न्या ते लोक विकत घेतात, कचरा गाडी विकत घेतात, चोरलेलं लोखंड विकत घेतात आणि सगळं त्याच्यात मोठे मोठे बोऱ्या बनवून त्या कंपाऊंड वॉल मध्ये परिसरामध्ये ठेवतात जैतवन बुद्धविहाराच्या. तसं समोर एक त्यांनी झोपडं विकत घेतात, तिथे सुद्धा ते ठेवतात. त्याच्यावर कारवाई करायची की नाही करायची, आम्ही कितीदा प्रश्न केलाय प्रशासनाला, पण कारवाई काही होत नाही आणि लोकांना आपल्या जीवाचा धोका आहे म्हणून ते कोणी समोर येत नाही. पण आता अन्याय कितीपर्यंत सहन करायचा. आज माझ्या समोरच्या व्यक्तीवर झालेला आहे, उद्या माझ्यावर पण होऊ शकतं असा हल्ला. म्हणून आम्ही अन्याय सहन करून राहिलो, म्हणून ह्या लोकांची शक्ती वाढून राहिलेली आहे त्याच्यात. क्या बताएंगे आज जो यहाँ पे आपके परिसर में घटना घटी है, कैसी क्या ये प्रकरण है और किस प्रकार से जो आरोपी है उसने यहाँ पे कितने लोगों को घायल किया और कैसा क्या ये पूरा वाक्य हुआ है? व्यक्ति है और गुंडा प्रवृत्ति का है, नशेड़ी है और उसका कबाड़ी का व्यवसाय है। तो वो व्यवसाय के मार्फत लोगों से गुंडागर्दी करता है, किसी को भी पैसे मांगता है, नहीं दिया तो उसको मारहान करता है। तो सुबह भैया अपने काम में बिजी थे, आया कैंची से उनको मारना चालू कर दिया, 2-3 घाव मारा। उसके बाद हम लोग दौड़े, क्यों मारे तो भागा। फिर और सामने कोई एक व्यक्ति अपने घर के सामने पानी गर्म कर रहा था चूल्हे पे, तो उसको भी कैंची से मारा। तो उसका इलाज मेवा हॉस्पिटल में चल रहा है और आनंद भैया का जमायर हॉस्पिटल में है, और दोनों की क्रिटिकल है दोनों की। नंदनवन पुलिस स्टेशन में हमने कंप्लेंट की है पीएसआई साहब से। सुबह बस्ती के सब नागरिक गए थे, सार्वजनिक कंप्लेंट की है, तो यहाँ पर आके उन्होंने एफआईआर दर्ज कराई है और जो आरोपी है उसको अटक किया और मेडिकल के लिए लेके गए उसको। हम चाहते हैं कि बस्ती में उनका जो कबाड़ी का व्यवसाय है उनसे काफी परेशानी है। परेशानी इतने तो बाहर के जो कबाड़ी बेचने के लिए जो नागरिक आते हैं, तो यहाँ के नागरिकों को धमकाते हो, गाली गलौज करते हैं, नशे में आते हैं, महिलाओं को, लेडीज लोगों को गलत नजरे से देखते हैं। अभी कल की घटना है, एक लेडीज की, वो नागरिक आया, कबाड़ी बेचा, पैसे पाके आया होगा, घर में घुस गया और दरवाजा लगा दिया। लोग जागरूक है इसलिए वो लेडीज की आबरू बचाए उन्होंने, तो कुछ भी हो सकता था। और ये रजत मेश्राम की बात है, ये अपने घर में भी गुंडागर्दी करता, अपने माँ को भी मारता है, पर वो उसकी माँ उसको बचाने का काम करती है। हम जब भी उसकी कभी पुलिस कंप्लेंट करते तो उसको पैसे देके छुड़ाती है। और घर के सामने में बौद्ध विहार है, इतना धार्मिक स्थल है, वहां पर पूरा कबाड़ी का सामान रखती है। पीछे में गोडाउन बनाया, वहां पर भी पूरा गोडाउन में कबाड़ी का सामान रखा है, तो लोगों को दुर्गंध आती है, पूरा नरकमय जीवन जग रहे वहां पर, बदबू से बेहाल है। हम यही चाहते हैं कि उसको कड़क कार्रवाई हो, वो कभी बाहर आए नहीं। जब भी वो बाहर आएगा तो जो भी लोग उसके खिलाफ कंप्लेंट करे उसको मारहान करेगा, उसको जीवे से मार देगा। मुझे भी कितने बार उसने धमकाया है। मैं इस एरिया में जिस तरह से रहता हूँ, तो लोगों की सेवा भाव से रहता हूँ, लोगों की हमेशा सेवा करता हूँ, पर उसको अच्छा नहीं लगा तो हमेशा धमकाता रहता है कि मेरे दुकान के बारे में, कबाड़ी के धंधे के बारे में कुछ भी किसी को बताने का नहीं, करने का नहीं, और पूरा चोरी चकाटी का माल खरेदी करता है वो। सकाळी 6:45ची वेळ होती, मी जस्ट आपलं दार उघडलं आणि गेटचं लॉक उघडत होतो, माझ्या समोरच आनंद शेट्टीचं घर आहे, माझे नेबर आहेत, शेजारी आहेत. तर मी बघून राहिलो, तो मुलगा आला, तो आनंद भैया आपलं सामान ठेवायचे, रोजच्या सामान, रोज ठेला लावतात बिचारे ते इडली सांबार वड्याचा, आणि कैचीने भकाभक त्याला गालावर मारलं, एक छातीवर मारलं, एक मानीला मारलं. आम्ही एकदम ओरडलो, अरे रे काऊन मारून राहिला, तर सगळे वस्तीत लोक धावायला लागले, पळाला तो. तिथून पळाल्यानंतर मग समोर एक राजकुमार भैसवार म्हणून आहे,
तो व्यक्ती आपल्या घरासमोर चुलीवर फक्त पाणी गरम करत होता, तर त्याला मागून कैची मारली. कैची इतकी जोरात मारली का तो जागेवर बेशुद्ध पडल्यासारखं झालं. तिथून मग लोक धावले, तर गल्ली नंबर 11 मध्ये एका मुलीला असं 3 वर्षीय मुले पकडलं आणि खाली पटकलं. आणि तुरंत मग आम्ही भैयाला जमाईवर हॉस्पिटलमध्ये म्हणजे दाखल केलं आणि त्यांचा इलाज सुरू केला. त्याच्यानंतर मग जे दुसरी फॅमिली खूप अतिशय गरीब दुर्बळ आहे, तर ते प्रायव्हेट मध्ये इलाज नाही करू शकत, तर त्यांना मग पोलीसद्वारे मेवा हॉस्पिटलला पाठवलं आणि तिथे त्यांचं ट्रीटमेंट सुरू केलं. आणि मग सर्व वस्तीतील नागरिकांनी सार्वजनिक त्याची कंप्लेंट केली, FIR दर्ज करायला लावली पोलीस PI साहेबांना. मला नाव नाही आठवत PI साहेबांचं. आणि कंप्लेंट केल्यानंतर त्यांना तुरंत अटक केली, डीपीची गाडी जाऊन आणि त्याला आतमध्ये टाकलं. आणि पोलीसवाल्याने सरळ त्याला, तो नशा करूनच होता, काही दारू वगैरे पिऊन होता आणि बडबड करायचा होता. जो जो व्यक्ती त्याच्या रस्त्यात मिळेल त्यांना त्यांनी मारलं असेल. म्हणजे 3 लोकांचं समोर आलेलं आहे. आणि ही घटना आनंद शेट्टीची माझ्या डोळ्यासमोरची आहे, अगदी घरासमोरच घर आहे. आणि मी त्यांचे ट्रीटमेंट सुद्धा गेलो ट्रीटमेंटला. माझ्या मोबाईलमध्ये फोटो आहेत, तर तुम्हाला दाखवते मी. इतकं म्हणजे पाहू नाही शकणार तुम्ही. कैची पूर्ण गालामध्ये टाकले त्याच्यावाल्या, हे बघा. आणि आम्ही एक सार्वजनिक वस्तीतील नागरिकांनी निश्चय केला, एक कंप्लेंट तयार केली, सर्व लोकांनी सह्या घेतलेल्या आहे. ते कंप्लेंट अशा करत आहे का जे त्यांच्या घरी कबाडीचा व्यवसाय आहे, त्या कबाडीचा व्यवसाय त्यांनी बंद करावा. मग त्या कबाडीच्या व्यवसायामध्ये नागरिक इतके त्रस्त झालेले आहे, तर दुर्गंध सुटतो, बाहेरच्या कचरा गाडीचा जो माल विकत घेतात त्याच्यामुळे वस्तीतील नागरिकांना वास. पण जे वास तर सोडून द्या, पण जे लोक कबाडी विकायला येतात ते सगळे नशेपाणी करून येतात. तर वस्तीतल्या बायांना टॉंगटिंग करायचं, काही शिवीगाडी करायची, कोणाच्या घरात घुसून जायचं, मारहाण करायचं. आणि कबाडीच्या मालकाला म्हटलं तर राजेश मेश्रामला, तर तो अजून दादागिरी करायचा. मला तरी कित्येकदा त्यांनी धमकावलेला आहे, तू कशाला माझ्या पट्ट्यात पडतो. आज आनंद भैया त्याच्यात अजिबात एक शब्द सुद्धा बोलले नाही, तरी त्याला मारलं बिचारायला, गरीब माणसाला. नसं कितीतरी लोकांना त्याने हानी पोहोचवलेली आहे. तर माझी एकच विनंती आहे, वस्तीतील नागरिकांकडून कडक कारवाई करावं आणि त्याला अंदर आतमध्ये टाकावं. आणि वस्तीत जो त्याच्या कबाडीचं साम्राज्य आहे, त्याचं गोडाऊन 1000 फुटामध्ये, ते सगळं इथून बंद करावं. आणि जो पण काही त्याचा धंदा आहे तो वस्तीतील बाहेर, वस्तीमध्ये त्याला कोणत्याच प्रकारचा व्यवसाय करू देऊ नये. कारण की ह्या व्यवसायामुळे सगळे अपराधी प्रवृत्तीचे लोक त्याच्याकडे येतात आणि त्याचीवाली ताकद वाढून राहिलेली आहे. आणि या सगळ्या गोष्टीला काही डिपार्टमेंटचं संरक्षण सुद्धा आहे. याच्याबद्दल मी कंप्लेंट केलेली आहे, आता मी नाव नाही घेत, आता माझ्यावरच गारपीट यायची वेळ. कॉर्पोरेशनला कितीदा कंप्लेंट केली, पोलीस स्टेशनला केली. हर वेळेस PI वगैरे सगळे चेंज होत राहतात. कारवाई करतो, कारवाई, कोणीच कडक कारवाई केली नाही. तर आज लोकांच्या जीवावर पाडी आली. आनंद शेट्टी सारख्या सभ्य माणसाला मारलं. भैसवारी, राजकुमारजी भैसवारी बिचारे लेबर आहेत, पेंटिंगचे काम, त्यांना मारलं. आज त्यांचे जीव जाण्याची पाडी आलेली आहे. आता बघतो प्रशासन किती कारवाई करते. आमची सगळ्यांची वस्तीतील नागरिकांची इच्छा आहे तर कडक कारवाई करावं आणि वस्तीतील नागरिकांना सुरक्षित ठेवावं. आज नंदनवन झोपडपट्टी गल्ली नंबर 1 मध्ये राहणारे आनंद शेट्टी हे चहा नाश्त्याचा ठेला चालवतात. आज सकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्यांनी ठेला चालू करण्यासाठी घरातील साहित्य आणून ठेल्यावर ठेवत होते. त्यावेळेला त्या ठिकाणी आरोपी रजत मेश्राम हा त्याच्या हातामध्ये कात्री सारखे धारदार हत्यार घेऊन तिथे गेला आणि त्यांच्याकडून पैशाची मागणी केली. तक्रारदारांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ज्यावेळेला आरोपीला समजले की तक्रारदार हा पैसे देणारच नाही आहे, त्यावेळेला आरोपीने त्यांच्यावरती कात्रीसारख्या दिसणाऱ्या हत्याराने वार केला. तो वार चुकवत असताना त्यांच्या गालाला तो वार लागला आणि त्यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर आरोपीने पुन्हा त्यांच्यावरती 2-3 वार केलेले आहेत. त्यातील एक वार गळ्याजवळ आणि एक वार छातीला आणि 2 वार गालावरती लागलेले आहेत. आरोपीचे नाव रजत मेश्राम आहे. आरोपी सध्या काही कामधंदा करत नाही आणि आरोपीवरती 2019 साली भादवी कलम 376+ पोक्सो असा गुन्हा दाखल आहे आणि 2020 साली एक जुगाराचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. तक्रारदार आनंद शेट्टी यांना मारहाण करीत असताना शेजारीच असलेले भैसारी नावाचे इसम त्यांना वाचवण्यासाठी गेले असता
तू बीच में क्यों आता है म्हणून आरोपीने त्यांच्यावर देखील वार केला, तर तो त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लागलेला आहे. दोघेही मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. तर सदरची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावले उचलून आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. पुढील प्रोसेस चालू आहे. कारण इसके लिए विशाल पंबरपाल की रिपोर्ट। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज है वन स्टॉप सॉल्यूशन फॉर ऑल, जैसे ब्लड टेस्ट, यूरिन टेस्ट, टूल टेस्ट और हेल्थ पैकेज, वो भी फ्री होम सैंपल कलेक्शन और फ्री रिपोर्ट डिलीवरी के साथ। मेडलिक्योर पैथ लैब सर्विसेज देता है एक्यूरेट रिलायबल रिपोर्ट्स, वो भी सबसे तेज क्रॉस वेरीफाई की भी गारंटी। मार्केट में 3000 से अधिक में होने वाले पैकेज को मेडलिक्योर दे रहा है प्रीमियम और सुपर प्रोफाइल पैकेज सिर्फ 1199 और 1599 में। तो टेंशन किस बात की, आज ही आप ऑनलाइन ऑफलाइन बुक कर सकते हैं अपना अपॉइंटमेंट। 24 घंटे कस्टमर सपोर्ट के लिए मेडलिक्योर टीम होती है तैयार। यू कैन विजिट देयर ऑफिस एट गणेश नगर, आजम शाह लेआउट, शीतला माता मंदिर के सामने, SD हॉस्पिटल के पास, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 8668901988।